नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 19 सप्टेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। ग्राउंड वरती 2 ते 3 लाईन ट्रॅक्टरच्या आहे। ट्रॅक्टरचं शेड पॅक आहे इकडं आणि इकडं पिकअपची एकच लाईन आहे। टोटल आवक मित्रांनो 500 ते 550 मध्ये आवक, काही वाढली नाही काही कमी नाही झाली, आवक स्थिर आहे। बघू काय बाजार भाव निघतो। सिद्दीक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। पहिले ट्रॅक्टरचं लिलावे, मग त्याच्यानंतर पिकअपचं लिलावे, काय अंतर निघतं ते तुम्हाला एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। आणि आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। मी सिद्दीक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चला भाव बघूया मित्रांनो। ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईन पासून सुरुवात केली। पहिलंच नाही बघू शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1014। कुठला आहे कांदा? बरं 1014 जायले 1014 रुपीज। बघू शकून बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक। काय भाव गेलं? 1100 रुपये। 1100 रुपीज, 1100 रुपये। बघू शकून कुठला कांदा आहे? करंजवन डॅम का? बरं करंजवन डॅम। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं काय सांगते? किती माल बाकी अजून? अजून मस्त म्हणजे 5-8 वाऱ्या। अच्छा 5-6 ट्रॅक्टर आहे, ठीक। बघ शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 990 रुपये, 990 रुपीज। कुठले आपण? आम्ही आता 1 रुपयाचा माल भरून आणलेला आहे आणि वाटत होतो मार्केट वाढत काही वाढा, सरकारनं थोडं मार्केट वाढवा, नुकसानी भरपूर आहे। त्यानंतर तुमच्या अशी परिस्थिती, शेतकऱ्याच्या पोराची लग्न व्हायना, माझंच लग्न व्हायना, तर शेतकऱ्याचं अजून हे अवघड आहे। त्यानंतर आता तुमची 1 महिन्यावर दिवाळी आली। दिवाळी आल्यानंतर तुम्ही सांगत सांगणार याला त्याला पैसे लागणार आहे। जर अशी मार्केट राहिले तर काय करणार शेतकरी? आपण जे टमाटे जर 100 रुपये विकून राहिले, कांदे जर 1900 विकते, काय करणार? बरोबर। बघ शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? हे कोणतं आहे? आपलं आहे ना? काय गेलंय? 980 जायले। बघू शकतो तुम्ही 980 रुपीज। कुठला आहे कांदा? लोणवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे, ठीक आहे। 980 रुपये जायले। किती माल बाकी असेल अजून? 3-4 ट्राले का? ठीक। बघू शकतो तुम्ही गोल्टी बारीक। काय भाव गेली? 580। कुठली गोल्टी? बर काय भाव गेलो? किती? 1200 रुपये जायले। 1200 रुपीज, 1200 रुपये। कुठला आहे कांदा? दोनगणवाडी। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे। किती माल बाकी असेल अजून? बरं आवरलं ना, ठीक। 1051, 1051 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? उंबरखेड 1051। बर काय भाव गेलं? 775 आपलं 975। 975 रुपीज। कुठले आपण? जोपूर, ठीक। काय भाव गेला काका? कमी झाला ना? 1014, 1014 रुपीज। कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। काय भाव गेलो? 976। बघू शकतो 976 मिक्स साईज आहे। 976 रुपीज। कुठला आहे कांदा? वावी, ठीक। काय भाव गेलं? 1430 जायली। 1430 रुपीज। बघू शकून क्वालिटी कांद्याची। 1430 रुपये। एक साईज माल आहे, 50 ते 55 साईज आहे, 55 ते 60 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक। 680 रुपये जायले। बघू शकतो गोल्टी 680 रुपये, 680 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड, ठीक। 680 रुपये। बघू शकतो तुम्ही ही पण बारीक गोल्टी मित्रांनो। 680 जायले, 680 रुपीज, 680। कुठले आपण? का? बर
680 जायले. पुढं बघू काय भाव गेला. 1000 रुपये 1000 बघ शकतो. 1000 रुपये. कुठला आहे कांदा. लोखंडेवाडी. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला काका. काय भाव गेलं. काय 951 951 जायले. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठले आपण. इंदोरे का. बरं बियाणं कोणतं. काय पाहतो. धन्यवाद. बियाणं कोणतं. घरगुती बियाणं आहे ना. ठीक. किती माल शिल्लक आहे अजून. आहे ना अजून 5-6 गाड्या. 5-6 गाड्या. ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज. काय भाव गेलं. 1291 जायले. 1251 रुपीज. 91 ना. 1291. कुठला आहे कांदा. बहादुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं. पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. 55 ते 60 साईज आहे कांद्याची. किती माल बाकी आहे अजून. बरं ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1251 जायले. 1251 रुपीज. कुठला आहे कांदा. रानवड. बियाणं कोणतं होतं त्याचं. घरगुती बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. माल किती बाकी आहे दादा. अच्छा. बियाणं कोणतं होतं त्याचं. घरगुती बियाणं. काय भाव गेलं. 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा. पंचकेश्वर. 1000 रुपये. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा. 1230. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा. उमराळे. बियाणं कोणतं त्याचं. RFI. ठीक. माल किती शिल्लक आहे अजून. मला आहे ना 3-1 गाड्या. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1100 गेला. फक्त 1100. 1100 रुपीज ओनली. 1100 रुपये. कुठला आहे कांदा. सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं त्याचं. गावठी बियाणं आहे. बरं पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1060. कुठला आहे कांदा. डांगसोंदाना. 1060 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं. गजाननचं बियाणं. 1060 रुपीज. ठीक. काय भाव गेला काका. 1080 रुपये. 1080 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा. सुकेना. बरं ठीक. काय भाव गेलं. 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा. वनसगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं. गजाननचं बियाणं आहे. वनसगावचं कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी. किती माल बाकी असेल अजून. माल किती बाकी असेल. 100 क्विंटल. ठीक. काय भाव गेले. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले. 1125. 1025. 1025 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा. सिराजगाव. बरं ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं. प्रशांतचं. 1060. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1000 रुपये ना. बरं मजा नाही ना. ठीक आहे. 1000 रुपये. 1000. काल किती होतं. काल 1100 गेलं होतं. तरी कुठं बरं होतं. तरी कमीच होतं ना. आहे का नाही. 100-1 चांगलं वाटतं. थोडं जास्त केलं तर बरोबर. बरं ठीक. बियाणं कोणतं आहे दादा. घरगुती. किती माल बाकी आहे अजून. 7-8 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा. बरं. बियाणं कोणतं त्याचं. घरगुती बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1100 रुपये. 1100 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा. वने. ठीक. काय भाव गेला. हे गेलं 1025. 1025. 1025 रुपीज. कुठला आहे कांदा. वन ना. ठीक.
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1100 जायले 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? दाताने. ठीक. बियाणं कोणतं त्याचं? का हो? मी काय म्हणतो, बियाणं कोणतं त्याचं? बियाणं. बरं, पुढं बघू. काय भाव गेली उलटी? 380 रुपये. बारीक उलटी आहे ना. बरं, कुठले आपण? शेपूपाडा 380. पुढं बघू. दुसरं लाईन लावलो आपण मित्रांनो, बघू शकतो. काय भाव गेला काका? 950 जायले 950 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखी. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 925. 925 रुपीज. कुठले आपण? चित्तेगाव. ठीक. काय भाव गेलं? 925. कुठला आहे कांदा? पिंपरखेड. बियाणं कोणतं द्यायचं? घरगुती बियाणं आहे. पिंपरखेडचा कांदा आहे. किती माल बाकी अजून? संपला, आवरला. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 900 रुपये ना. 900 रुपीज. बघू शकतो. कुठला आहे कांदा? कसबे सुक्यानं. 900 रुपये. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 751. 751 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, ठीक. बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. गजानन. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1114. कुठला आहे कांदा? कानळ. बरं, 1114. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं आहे का? बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. काल किती? 1400 गेले होते ना. आपली पण काय बाजारभाव वाढते ना. काल 1400 गेला होता ना. नाही ना, 1600 रुपये जायला होती माल सापडची गाडी. हा का? बरं, ठीक. चांगला माल होता ना तो? सुपर माल होता. बरं, ठीक. 1200 रुपीज. 1200 जायले. हा कांदा कुठला आहे? हा कांदा आपला खैरवाडीचा कांदा आहे. ठीक आहे.